जळगावच्या धरणगाव येथे घनकचरा प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप चक्क सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केलेला आहे। खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांनीच हा आरोप केल्यामुळे धरणगावात प्रचंड खळबळ उडालेली आहे। आपण त्याच डम्पिंग ग्राउंडवर आहोत की ज्या ठिकाणी घनकचरा प्रकल्पाचं काम सुरू आहे। आपण या ठिकाणी बघू शकतायत की या ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम असेल, सपाटीकरणाचे काम असेल, अशा विविध कामं जी आहेत ती साधारण 2.25 कोटींची कामं या ठिकाणी सुरू असल्याचा जो दावा आहे तो सत्ताधारी नगरसेवकांनी केलेला आहे। परंतु या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे, हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप देखील ते करत आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचे नेमके आरोप काय आहेत। काय सांगाल तर काय नेमका आपला आरोप आहे? सर, पहिल्याने प्रत्येक कामाच्या ठिकाणी बोर्ड लावणं, कामाचा बोर्ड लावणं हे अत्यावश्यक आहे। नंतर काम सुरू झाल्यानंतर इस्टिमेट प्रमाणे तांत्रिक मंजुरीनंतर जे इस्टिमेट असतं त्याच्याप्रमाणे त्याचे काम होणं अत्यावश्यक आहे। त्याच्यानंतर जे काम केलं जातं त्याच्या आधी त्या मटेरियल जे लागतं त्याचे टेस्टिंग होणं, नंतर काम सुरू असताना त्याचे क्यूब काढणं किंवा टेस्टिंग करणं, या गोष्टीचं क्वालिटीच्या दृष्टीने सुधारण्याच्या दृष्टीने हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि काम एकदम फास्ट गतीने करायला पाहिजे। क्युरिंग करणं, ते करणं, ह्या सगळ्या गोष्टी यायलाच पाहिजे। सर, पहिला मुद्दा मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की या कामाची जी मंजुरी आहे ती प्रशासक असतानाच्या कालावधीतली आहे, जी फेब्रुवारी 2025 ची त्याची मंजुरी होती आणि या कामाची मुदत सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत संपणार आहे। मुळातच हे काम फार उशिराने सुरू झालं आणि आता एवढ्या कमी कालावधीमध्ये हे काम करत असताना त्या कामाची गुणवत्ता कुठल्याही प्रकारे तपासली जात नाहीये। अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम होतंय आणि जर हे काम असंच होत असेल तर मग साधारणतः 2.25 कोटी रुपये ज्याची ती निविदेची ती कॉस्ट आहे, तर त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का? सर्वसामान्य जनतेचा जो पैसा आहे तो कुठेतरी योग्य सत्कारने लागतोय का, असा आमच्या मनातला प्रश्न आहे। खरं म्हणजे मग आपण जर भ्रष्टाचाराचा आरोप करताय तर याला नेमका भय कुणाचं आहे? तुम्ही प्रशासनाकडे तक्रार केली नाही का? आणि तक्रार केली असेल तर प्रशासनाची भूमिका काय होती? प्रशासनाच्या माध्यमातून जे उत्तरं मिळाली, काल आमचे हेमंत भाऊ महाजन या ठिकाणी आलेले होते आणि ज्यावेळेस त्यांनी विचारणा केली की बुवा या कामाची गुणवत्ता अशा पद्धतीने होते, त्यावेळेस त्यांना उत्तर देण्यात आलं की जर तुम्ही ते काम अडवण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील। मग नेमकं प्रशासन कोणाला पाठीशी घालतंय? त्या ठेकेदाराला कामाच्या बाबतीत विचारणा न करता जे त्या कामाच्या गुणवत्तेच्या बाबतीत विचारणा करतायत त्यांनाच पुन्हा त्या ठिकाणी धारेवर धरल्याचं काम त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे। हो, आता आपल्याकडून असा आरोप होते की थेट आपल्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा जो धमकी आहे किंवा इशारा आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। काय आता त्यांना कोण पाठीशी घालतंय हे काही आपल्याला कळलेलं नाही अजून। आता समजेल काय होतं तर आम्ही आमचे जे गटनेते निलेश चौधरी यांना आम्ही सांगितलं असे काहीतरी कारणास्तव बाहेरगावी गेलेले आहेत, त्यांना बोललोय आम्ही की काय करायचं, सीओ साहेब येणार आहेत म्हणे दुपारी येतो असं काहीतरी सांगितलं त्यांनी। मी काल आलो होतो त्यावेळी हे बघा तुम्ही, हे अशी स्थिती इथे मुरुम आहे, त्याच्यामध्ये रेती दिसतच नाही, काही प्रमाणात रेतीच नाही, वाळू आहे, म्हणजे वाळूचा प्रकार नाही, त्याच्यामध्ये माती आहे, मुरुम आणि विटा टाकतात हे कॉन्क्रीटमध्ये, हे असं काम त्यांचं चाललेलं आहे। मग त्यांना बोललो की तुम्ही हे काम करू नका, बंद करून टाका काम। काल बंद केलं होतं, मग ते 2-3 मुलं बसून गेलो तुम्ही की यांना काम करू द्यायचं नाही म्हणून। मग ते जे इंजिनियर नगरपालिकेचे तमखाने म्हणून निलेश तमखाने ते आले होते, त्यांनी काम चालू करायला ते मुलं बोलायला गेले तर म्हणजे ते सीओ साहेबांनी चालू करायला लावलं, म्हणजे गुन्हे दाखल करू म्हणे तुमच्यावर। म्हटलं ठीक आहे, करा तुम्ही गुन्हे दाखल करा, आम्ही काम होऊ देणार नाही ते, कारण ते काही स्थितीच नाही ना त्या कामा, एकदम खालच्या लेवलचं काम आहे ते, म्हणजे 2.25 कोटीचं काम आहे, तर 75 लाखात काम करून घेतील असं त्यांचा प्रकार आहे। आता आपली मागणी काय नेमकी? हे काम क्वालिटीचं व्हायला पाहिजे, मागणी पूर्ण 2.25 कोटीला न्याय मिळायला पाहिजे ना। आता मागणी पूर्ण नाही झाली तर काय भूमिका असेल? बघू आता आम्ही, आमचे गटनेते काय म्हणतात, नगराध्यक्ष ताई आमचे काय म्हणतात, आम्ही बघू आता काय आम्ही ठरवते संध्याकाळी। आज काय होतं ते बाहेरगावी आहेत, ते आल्यानंतर बघू आम्ही काय करायचं ते। निश्चितच तर आपण बघू शकता की या ठिकाणी सत्ताधारी असलेले शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, हेच आक्रमक झालेले आहेत। खरं म्हणजे प्रशासनाविरुद्ध त्यांचा मोठा आक्रोश आहे किंवा प्रशासनाबद्दल त्यांची प्रचंड नाराजी आहे। आता हे भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे किंवा नाही, हे काम निकृष्ट दर्जाचं आहे किंवा नाही, याबाबत आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।